आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. उकाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरण अद्याप कोरडी. धरणांमधील एकूण पाणीसाठा 80% मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यात तफावत. मराठवाड्यावरती पाणी टंचाईचं सावट. मुंबईमध्ये 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलल्याचं कागदपत्रातनं समोर. महायुतीची सत्ता आल्यानंतर मोकळ्या जागांचं आरक्षण बदलण्याचा निर्णय. उद्यान, मैदानं, शाळा, सार्वजनिक सुविधांसाठीची आरक्षणं वगळली. बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 18 ऑगस्टपासून सुरू केलेलं बेमुदत उपोषण अखेर आज 4थ्या दिवशी मागे घेतलं. बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 3 मागण्यांवरती बेस्ट प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 9वा दिवस. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी. गडचिरोलीच्या रामाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीच्या बॅगेतनं विषारी साप निघाल्यामुळे शाळेत खळबळ माजली. रामाळा हा परिसर आरमोरी तालुक्यात या भागातला रामाळा वस्तीला लागून असलेला घनदाट जंगल असल्यामुळे अनेक वेळाला शाळेमध्ये विषारी साप निघत असल्याची बाब शिक्षकांनी लक्षात आणून दिली. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामावरती मोठी कारवाई. सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी निलंबित. खोटा अहवाल सादर केल्याचा ठपका. सावरकर रोडवरील बेकायदा गाळे तोडल्याचा अहवाल चौधरी यांनी वरिष्ठांना दिला. मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये गाळे जैसे थेच आढळले. नाशिकमधल्या आनंदवल्ली नवशा गणपती रोड परिसरातला रस्ता 10 फूट खचला. खडी वाहतूक करणारा डंपर थेट खड्ड्यात. मोठी वाहतूक कोंडी. केडीएमसी हद्दीबाहेरील जुन्या मृतांचं नाव आडनाव बदलून बनावट मृत्यू दाखले दिल्याचा आरोप. भाजप नगरसेवक अॅडव्होकेट मंदार टावरे यांचा आरोप. पंचनामा करणारी टीम आणि संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याची मागणी. आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार. भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA मंजुरी. रिक्षाचं भाडं 1 रुपयानं तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार. तर मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाईचा बडगा. आरटीओकडनं 1268 रिक्षा चालकांना नोटीस. नोटीशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. ठाण्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या 37 रिक्षा चालकांना ठाणे आरटीओची नोटीस. 12 अधिकाऱ्यांच्या 6 विशेष पथकांनी ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, माजीवडा, खोपट, कळवा आणि भिवंडी परिसरात मोहीम राबवून सुमारे 450 वाहनांची तपासणी केली. चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांच्या भाषेची पडताळणी करण्यात आली. पावसाळा संपत आल्यानंतर मुंबईमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनानं हालचाली सुरू केल्या. जी दक्षिण, F दक्षिण मधील पूर प्रतिबंधक कामांसाठी 10 कोटींची निविदा. मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या हालचाली. मुंबईत गणेशोत्सवासाठी एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातनं नागरिकांना दिलासा द्या. एकनाथ शिंदे यांचे प्रताप सरनाईक यांना आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघरमधून सुमारे 5,000हून अधिक एसटी बसेस कोकणात सोडल्या जातात. पुणे महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर. नोंदणीकृत मंडळांना परवानगीची गरज नसून नवीन किंवा जागा बदललेल्या मंडळांना परवानगी बंधनकारक. पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनी आणि प्रदूषण नियंत्रण तसंच अग्निशमन विभागाच्या नियमांचं पालन करावं लागणार. मुंबईतील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10चा मार्ग मोकळा. 8,535 कोटींच्या खर्चाला मान्यता. घोडबंदर मार्गाचं रुंदीकरण होणार. पुण्यामध्ये जवळपास 90 लाख वाहनं रस्त्यावरती. मात्र वाहनांच्या तुलनेत फक्त 1,100 वाहतूक पोलीस कर्मचारी, 100 वॉर्डन तैनात. अन्य शहरांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावरती आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक. प्रशासनाकडे किती पाठपुरावा करायचा असा सवाल करत स्थायी समिती अध्यक्षांचा थेट रस्त्यावरती उतरण्याचा इशारा. माळुंगेमध्ये खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग.